आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सरकारच्या माध्यमातून आत्ताच एक पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात मोठी घोषणा देखील केलेली आहे। त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 2200 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करण्यात आले। मग आता सर्व शेतकऱ्यांना बांधवांना प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमका आमच्या खात्यावर कधी येणार आहेत, याची तारीख नेमकी कोणती आहे। आता बघा, सरकारने यासाठी 2200 कोटी रुपये तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी मंजूर केलेत, तर मग या हप्त्याचे वितरण नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे आणि कधी होणार आहे। आणि नमो शेतकरी योजना हप्त्याची वितरण चर्चा करण्याची सध्या आपल्या चौकात बाजारात सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कधी येणार आहे। याबद्दलची चर्चांचं उदाहरण आल्यास आपल्याला पाहायला मिळते। मग आज हप्ता जमा होतोय, उद्या हप्ता जमा होतोय, नेमका आता परवा हप्ता जमा होतोय, नेमका आता कोणत्या तारखेला हप्ता जमा होतोय। तर शेतकरी योजनेचा 2000चा हप्ता जमा होईल संदर्भातील आता किती तारखेला जमा होतोय, तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची तारीख देखील मी तुम्हाला घेऊन आलोय। तर बघा, नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेले असणार, त्यामुळेच आज इथं ओरिजिनल आणि 100% खरी असलेली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। कारण बरेच चॅनलवर खोटी माहिती दिली जाते, शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक देखील केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांची काही खरी माहिती आहे ती म्हणजे शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत नाही। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे याची 100% खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे माहिती जाणून घेण्याबद्दल तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज देखील पडणार नाही, मी गॅरंटी देतो। कारण तुम्हाला ही अपडेट तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या समोर खरोखर 100% प्रूफ ठेवून तुम्हाला सांगणार आहे। जे प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तो पुरावा तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत ठिकाणी 2200 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्यासाठी अखेर या ठिकाणी मंजूर करण्यात आले। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व प्रश्न तुम्हाला कसे सोडवले आहेत, जसे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येईल, आता उद्या जमा होईल का, परवा जमा होईल का, आणखी कोणत्या तारखेला होईल, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या अटी आणि पात्रतेनुसार होईल हे देखील आता चेक सरकार करणार आहे। आता हे सर्व तुम्हाला प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ खूप थोडा लांब आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला तरच तुम्हाला ही नमो शेतकरी योजनेबद्दलचे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, तुमच्या मनामध्ये प्रश्नाची घर करून बसले की आमच्या मनामध्ये नमोचे 2000 रुपये कधी येतील, त्यानंतर पाहायला गेलं तर आम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी पैसे नाही आले तर आम्हाला कोणते कागदपत्र द्यावं लागतील आणि नंतरच आम्हाला नमोचा हप्ता जमा होईल। तर याची संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यांनी नीट समजून घ्या की आता बघा, तब्बल तुम्हाला 2000 रुपये या छोट्या आकड्याचे नाही तर आपल्या मेहनतीची, शेतकऱ्याच्या हक्काची हे आपल्याला 2000 रुपये। तर आता बघा, तर 2025च्या सप्टेंबर महिन्यात आपण जर चित्र बघितलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं होतं। पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्याचं पीक यावर्षी वाहून देखील गेलं होतं। एखाद्याची घरे उद्ध्वस्त झाली, एखाद्याची जनावर वाहून गेली, तर काहीच्या भागामध्ये बघायला गेलं तर शेतकरी पुरासमोर वाहून गेल्याच्या घटना देखील आपल्याला समोर आली आहेत। गेल्या 101 वर्षातील सर्वात मोठं संकट 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आलं होतं। जसं की लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये दुःखद घटना देखील समोर आल्या। तर अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून आता येणारा 2000 रुपयाचा हप्ता आहे, जरी लहान असला तुम्हाला वाटत असेल, पण ह्या जे काही पूरग्रस्त शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा 2000 रुपयाचा हप्ता आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं हा खूप मोठा दिलासा देणारा हप्ता आहे, कारण तो हप्ता म्हणजे त्यांच्यासाठी 2000चा बाजार म्हणजे त्यांचा घराचा किराणा असेल, म्हणजे छोट्या मोठ्या किराण्यामध्ये छोट्या कामामध्ये त्याला हातभार 2000 रुपये करू शकतात। आता तो हप्ता म्हणजे एक आशा नसते,
जसं सरकार आपल्या मागे अशा शेतकऱ्यांना देखील लागत असते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आशा आहे की नमोचा 8वा हप्ता आज जमा होईल का, उद्या जमा होईल का, परवा दिवशी जमा होईल, तर आणखी कोणत्या तारखेला जमा होईल, तर हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी माहीत असेल की बाहेरील राज्यामध्ये जसं की हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर या राज्यांना पूरग्रस्त मदतीचा 100% लाभ भेटलेला आहे. तसंच तुम्हाला 50,000 रुपये, 60,000 रुपये इतकी मदत त्या ठिकाणी अतिवृष्टी ज्या राज्यांना मिळाले. तसेच केंद्र सरकारकडून यावेळी PM किसान आणि त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना जर जसा पाहायला गेलं तर 4,000 रुपये त्यांना एकत्र दिलेत. परंतु आपल्या राज्याने मात्र शेतकऱ्यावर अन्याय केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्याला देखील PM किसान योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना दिला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट बघावी लागली. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होते. तसे या ठिकाणी अजून पण या ठिकाणी काही राज्य सरकारने चुका केल्यात, ते म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये प्रत्येकी हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून केला होता. त्यासाठी तब्बल तुम्हाला पाहायला गेलं तर 31,778 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये भेटले, तर काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये भेटले. अशा प्रकारची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे शेतकरी फुल्ल नाराज होते. आता शेतकऱ्यांना 5,000 ते 6,000च्या आतच अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना घेऊन त्यांना थंड बसावं लागलं. काही तुरळक ठिकाणी तर पाहायला गेलं तर 3,000 रुपये, 2,000 रुपये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले. त्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी नाराज झाला होता. कर्जमाफी पण सरकारनं कधी केली याच्यावरती देखील सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता केलेला आहे. पण तो आता राज्यामध्ये PM किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजना हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळं अनेक शेतकरी नाराज होते. त्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्र काय मिळालं नाही, त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने काही अटी आणि पात्रतेनुसार देण्याचं या ठिकाणी सरकारनं ठरवलं आहे. आता असे शेतकरी आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतलाय. त्यामुळे त्यांना वगळून जे काही ओरिजिनल शेतकरी खरंच जे गरजू आणि गरीब शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी आता हप्ता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. आता हे नेमकं पैसे कधी येणार आहेत आणि नमोचे पैसे उद्या येणार आहेत की आज येणार आहेत, या ठिकाणी अटी आणि पात्रतेनुसार 100% ओरिजिनल माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला मी देणार आहे. कारण सोशल मीडियामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा खोट्या बातम्या, आता खोट्या बातमीचा जोर इतका वाढला आहे की त्यामुळे शेतकरी बांधव नेमकं कधी योजनेचे पैसे अटे आणि काय लावलेत, खरंच पात्रता लावलेत का, तर यामधून आपण बाहेर पडतोय का, कोणत्या तारखेला नमोचे 2,000 रुपये मिळणार आहेत याचीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बातमी सांगायला सुरुवात करत आहे. बघा, तब्बल 2200 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत. हे पैसे आता वाटप केलेले नाहीत, तर हे लक्षात ठेवा. मग हे पैसे नेमकं कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणती तारीख राज्य सरकारने एक विशेष कार्यक्रमामध्ये सांगितले, ती तारीख देखील तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आता शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी पात्र राहतील तर लक्षात ठेवा, जवळपास 70% शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. बाकी काही 30% शेतकरी आहेत त्यांना आता या ठिकाणी या योजनेतून वगळण्यात येणार आहे. मेन म्हणजे या निधीचं वितरण कधी होणार आहे, तर बघा या ठिकाणी बातम्या देखील येऊ लागल्यात की या आठवड्यात या हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे. मग या आठवड्याचा कोणत्या तारखेला होणार आहे, आता बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगितले ती तारीख देखील सांगणार आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आता काही बातम्या फसून लागलेत की जसं की KYC करा नाहीतर पैसे थांबतील. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही. मग शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये विचार होतो की संभ्रम वाटतो की अनेक शेतकऱ्याची KYC बद्दल प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ लागलेत. KYC आम्ही किती वेळा करायची, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी KYC करायची आहे का, तर बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा KYC करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. जर बँक खाता आधार कार्डला लिंक असेल, मोबाईल नंबर बँकेला तुमचा लिंक असेल, मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल, तर तुम्हाला KYC डबल करण्याची अजिबात गरज नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राने काही नियम सुद्धा लावण्यात, म्हणजे देशभरातील जवळपास या ठिकाणी 29 लाख शेतकऱ्याचे लाभार्थीची संशयास्पद तपासणी ठेवलेली आहेत. कारण काही शेतकरी एकाच कुटुंबातील 2-4 जण या ठिकाणी एकाच कुटुंबातील लाभ घेतल्याचं या ठिकाणी सरकारच्या आता निदर्शनास आलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघायला गेलं तर त्याची पत्नी देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेते, त्याचा पती देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेते. त्या दोघांनी त्या ठिकाणी पैसे जात होते किंवा एकाच कुटुंबातील वडिलांना जात होते, मुलाला जात होते आणि त्याच्या सुनेला देखील जात होते.
त्यामुळं त्यांचं नाव आता मोठ्या मुलाचं नाव सुद्धा स्वतंत्रपणे जोडलेलं होतं. काही प्रकरणात ऑनलाईन सेंटरमधून शेतकऱ्याच्या कागदपत्रासाठी थोडीशी गडबड करून PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, नंतर काही शेतकरी पात्र केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या संकटाचा आभाळ या ठिकाणी दिसून येते, कारण त्यांची नावे सुद्धा पात्र यादीतून आता वगळले जाणार आहेत. जे नवीन योजनेसाठी नोंदणी केली जात आहे आणि थकबाकी हप्त्याची प्रतीक्षा करतायत त्यांच्यासाठी देखील चिंताजनक बातमी, कारण केंद्र सरकारने काटेकोरपणे तपासणी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी पात्र यादीतून देखील काढलेत. मग महत्त्वाचा मुद्दा, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र यादीतून बाहेर काढण्यात आले, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. पहिल्यांदा नेमकं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगण्यात आले बघा, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय म्हणते बघा, एकाच कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असेल म्हणजे तुम्ही एकच लाभार्थी लाभ घेऊ शकता. पती किंवा पत्नीपैकी एकाच खात्यावरती आता या ठिकाणी नमोचे पैसे येणार आहेत. त्यामुळे आता या पडताळामुळे अनेक जे नावं होल्डवर देखील गेलेत. आता हेच मुख्य कारण होतं. आता बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण उशीर होण्याचे काही ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन देखील प्रक्रिया, म्हणजे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन तुमची तपासणी करतायत. त्या व्यक्तीचा लाभ खरंच योग्य त्या ठिकाणी या योजनेसाठी पात्र आहेत का, शेतकऱ्याच्या नावावर खरंच जमीन आहे का, जो जमीन शेतकरी दाखवतो तो जमीन शेतकऱ्याच्या खऱ्या मालकीचे आहे का, ही देखील तपासणी केली जात आहे. परंतु ही तपासणी सध्याला महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. मग आता हे सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देण्याचं ठरलंय ते देखील बघा. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने सांगितले की 2025 सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पुराच्या पाण्यामध्ये लोकांना वाहून गेलेली जमीन असेल, नंतर लोकांना जो काही त्रास झाला, शेती पिकं वाहून गेली, यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे. आता तर या पाहिले तर या जिल्ह्याची निवड देखील करण्यात आली आहे. तर त्या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. ज्या जिल्ह्याची यादी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे, त्यानंतर नेमकं कोणकोणत्या तारखेला नमोचे पैसे येणार आहेत ते पण सांगतो. आता सर्वात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नंतर सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. यामध्ये बघा, अतिवृष्टीमध्ये खूप नुकसान झाले, त्यांना किती तारखेला पैसे येणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर ते पैसे येणार आहेत 1 जानेवारी 2026ला. या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या तुम्हाला 2000 रुपये मिळण्याची शक्यता 100% वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्यावर लिंक करून ठेवा, KYC अपडेट करून ठेवा, नक्कीच पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावर मिळण्याची शक्यता आहे. मग आता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे काही आपलं संभाजी अर्जुन पुरा यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण अशीच माहिती, जी काही योजना आहे, सरकारी योजना असतील, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, 7/12 उतारा असेल, जे काही तुम्हाला ट्रॅक्टरची योजना असतील, नंतर तुम्हाला गाय म्हैसी योजना असेल, शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, या सर्व योजना तुम्हाला आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा येण्यासाठी जे सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन देखील दाबून ठेवा. दुसरं पाहायला गेलं तर चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाण्याचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.